मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमाचा रिमझिम भाग 48. आता पुढे. जयच्या वाक्यावर वैभव खोड्यात पडला. त्याला जय अचानक असे काही म्हणेल असे वाटलेही नव्हते. माझे मीटिंगमध्ये काय काम आहे? वैभव म्हणाला. तुला मीटिंगमध्ये CEO बनून यावे लागेल. त्यांनी CEOना कधी पाहिले नाही, त्यामुळे नो प्रॉब्लेम, कारण त्या फाईलवर सह्या CEOच करतील. जय म्हणाला. ते ऐकून वैभव गंभीर झाला. हे तर खूपच अवघड काम होतं. जय, हे कसं शक्य आहे? त्यांनी CEOना जरी नसेल पाहिले तरी त्यांनी मला पाहिले आहे ना? त्यांना माझ्यावर डाऊट आला तर? वैभव म्हणाला. नाही येणार. थोडासा गेटअप चेंज केला तर ते तुला अजिबात ओळखू शकणार नाही. जय कॉन्फिडन्सने म्हणाला. पण जय, हे मला नाही जमणार. डोंट वरी, आम्ही दोघे आहोत ना. आम्ही सर्व काही सांभाळून घेऊ. तुला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तू फक्त सह्या करायच्या बस. जय म्हणाला. पण त्यांनी मला ओळखले तर? वैभव म्हणाला. नाही ओळखणार. ते दोघे सध्या पैशासाठी वेडे झाले आहेत. त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे. दोन व्यक्ती थोडेफार एकसारखे दिसणारे तर असतातच ना. तसे पण काजल लग्न झाल्यापासून लंडनला राहते. तिने तुला कधी पाहिले नाही. महेश पण शिक्षणासाठी बाहेर राहत होता. त्याचाही तुला कधी संपर्क नव्हताच. त्यामुळे ते दोघेही तुला ओळखणार नाहीत. जय त्याला समजावत म्हणाला. ओके, ठीक आहे. पण मी नक्की करू काय तिथे मीटिंगमध्ये? मला काहीतरी बोलावे तर लागेलच ना? वैभव म्हणाला. तुला मीटिंगमध्ये काय काय बोलायचं आहे ते मी तुला समजावतो. लिहूनही देतो, म्हणजे तुला लक्षात येईल. आणि अजून एक. जय म्हणाला. काय? वैभव अजूनही ईशाकडे रागाने पाहत होता. तुला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की ईशा तुझी प्रेमिका आहे. ओके? त्यामुळे तिथे तू असा तिच्याकडे रागात पाहू नकोस. जय म्हणाला. तसे वैभव एकदम म्हणाला. मी कुठे तिच्याकडे रागात पाहत आहे? आणि हे सर्व खूप क्रिटिकल होत आहे असे नाही वाटत का जय? त्यात काय क्रिटिकल मिस्टर वैभव? तुम्ही तर मिस्टर परफेक्ट आहात ना. तुमच्यासाठी काही कठीण असेल असे मला नाही वाटत. ईशा म्हणाली. हो का? पण तरीही तो माझा प्रश्न आहे. तू सांगायची गरज नाही. वैभव तुटक म्हणाला. एक मिनिट, मला सांगा, खरंच काही भांडणे झाले आहेत का तुमच्या दोघांमध्ये? जय गंभीर चेहऱ्याने म्हणाला. भांडण वगैरे काही नाही झाले. भांडण? हिने माझी नोकरी घालवली असती. वैभव चिडून म्हणाला. मिस्टर वैभव, त्याबद्दल सॉरी म्हटले आहे ना मी. आता काय जीव घेणार आहात का त्यावरून माझा? ईशा प्रेमाने म्हणाली. बरं, आपण मुद्द्याचं बोलू. ते सगळं ठीक आहे, पण हे प्रेमिका वगैरे मला नाही जमणार. वैभव म्हणाला. वैभव, अरे तुला फक्त मीटिंग अटेंड करायची आहे, बाकी काही नाही. फक्त तुझ्या माहितीसाठी सांगत आहे की ती तुझी प्रेमिका असणार आहे. त्यामुळे तिथे आपापसात भांडू नका. जय हसत म्हणाला. ॲक्च्युली मीही ह्याला हेच सांगत आहे. ईशा गालात हसत म्हणाली. ओके, आता तुमचा प्लॅन रेडी असेल तर मग हरकत नाही. पण त्याआधी मला तुमच्याशी पर्सनली थोडे बोलायचं आहे जय. तो जयकडे पाहत म्हणाला. ओके, चल. जय म्हणाला. जय आणि वैभव दोघे आता बाहेर मोठ्याच्या मोठ्या बाल्कनीमध्ये होते. त्या बाल्कनीमध्ये सोफा होता. जय, तुला ईशावर पूर्ण विश्वास आहे? वैभव इकडे तिकडे पाहत शांतपणे म्हणाला. हो, ती माझी चांगली मैत्रीण आहे. यापूर्वीही आम्ही एकमेकांना मदत केली आहे. जय लगेच म्हणाला. पण मला ती विश्वासू वाटत नाहीये. ती अचानक आपल्यावर एवढी मेहरबान का झाली आहे? वैभव म्हणाला. तिला हे सर्व करण्यासाठी मी रिक्वेस्ट केली आहे वैभव. मग त्यात तिचा काय हेतू असेल? तसे पण तिचीही इच्छा नाही की ही डील शर्विल इंटरप्राइसेस सोबत व्हावी. जय म्हणाला. तिची काय इच्छा नाही? त्या कंपनीची CEO तर तिचा प्रियकर आहे ना. मग असे करून ती त्याला चीट करत आहे असे नाही वाटत तुला? वैभव कपाळावर आट्या पाडून म्हणाला. त्यामागे पण एक रिझन आहे वैभव, पण ते आता इथे सांगणे योग्य ठरणार नाही. असे म्हणत जय मागे वळून पाहू लागला.
नाही, मला आत्ताच सर्व कळायला हवे. जे माझ्यात इतके पेशन्स नाही आहेत, वैभव पटकन म्हणाला. तिला आपल्याशी डील करायचे आहे माइलस्टोन कंपनीतर्फे, कारण तिला माइलस्टोन कंपनीची CEO बनायचं आहे. मी म्हटले होते ना, ती खूप अब्रोसियस पण वाईट नाही, जय म्हणाला. ते दोघे बोलतच होते की ईशा त्यांना लंचसाठी बोलवायला आली. ते दोघेही विषय स्टॉप करून तिथून लंचसाठी खाली गेले. संध्याकाळी मीटिंग होती. वैभवसाठी ब्लॅक कोट, व्हाईट शर्ट, रेड टाय, त्याच्या केसांची न्यू हेअर कट सोबत थोडे हायलाइटही केले. चष्म्याची फ्रेम चेंज केली. ईशाही मीटिंगसाठी रेडी होती. तिने शॉर्ट ब्लॅक वन पीस घातला होता. गळ्यात डायमंड नेकलेस, ओठांना रेड लिपस्टिक, बोटांमध्ये डायमंड रिंग. दोघेही पूर्णपणे रेडी होते. जयने आवश्यक माहिती वैभवला दिली होती. शिवाय जे काही बोलायचं होतं समजावले होते. जय पुढे गेला होता. ते दोघे मागून येणार होते. ते तिथे जाण्यासाठी एका लक्झरी कारमधून निघाले. पुढे ड्रायव्हर होता. मागे ईशा आणि वैभव बसले होते. हे सर्व फक्त जयच्या सांगण्यावरून करत आहेस की दुसरं कशासाठी? वैभव काचेतून बाहेर पाहत पुन्हा तिच्याकडे पाहत म्हणाला. तुला काय वाटतं? ती हसत म्हणाली. मला काही वाटण्यापेक्षा तू स्पष्ट सांगितलेले बरे. काय हवे आहे तुला जयकडून नक्की? वैभव डायरेक्ट मुद्द्याचा म्हणाला. त्यावर ती हसू लागली. तुम्हाला खरंच असे वाटतं की मला जयकडून काही हवे आहे म्हणून मी हे सर्व करत आहे? ती पुन्हा हसून म्हणाली. हो, मला तरी असेच वाटत आहे. तो म्हणाला. मग तुम्ही चुकीचे आहे. मला जयकडून काही नको, पण तुमच्याकडून काहीतरी हवे आहे. ती म्हणाली. माझ्याकडून काय मिळणार आहे? मी एक सर्वंट आहे. तुमच्यासारख्या लाखांची देवाणघेवाण असते माझी. इलिगल कामेही मी करत नाही. तो रागाने म्हणाला. मी तर पैसे म्हटलेही नाही ना. ती गप्प त्याला रोखून पाहत म्हणाली. वैभव आणि ईशा आता कारमध्ये होते. वैभवचं लक्ष सर्वत्र होते, पण ईशाच्या बोलण्याने तो चिडला होता. पैसे नाही, मग काय हवे आहे तुला? तो म्हणाला. ते वेळ आल्यावर कळेलच तुम्हाला. ती दूर पाहत म्हणाली. मिस ईशा, जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोला. उगाच शब्दांचा खेळ करू नका. वैभव चिडून म्हणाला. शब्दांचा खेळ मी नाही, तुम्ही करत आहेत मिस्टर वैभव. खरंच तुम्हाला अजूनही कळले नाही मला काय म्हणायचं आहे ते? की तुम्ही समजून न समजल्यासारखं करत आहात? ती ओठांच्या कोनातून हसत म्हणाली. वैभव पूर्ण संतापला होता. ती आता त्याच्या डोक्यात जात होती. तो पुढे काही बोलणार तो जयचा फोन आला. वैभवने फोन रिसीव्ह केला. हॅलो जय, बोल. वैभव म्हणाला. हॅलो वैभव, कुठे आहेस? पोहोचला नाहीस ना? एक प्रॉब्लेम झाला आहे, जय हळूच म्हणाला. ऑलमोस्ट पोहोचलो आहोत. काय प्रॉब्लेम झाला आहे? वैभव एक बोट कपाळावर घासत म्हणाला. महेश आणि काजलने इथे तुमच्या दोघांच्या स्वागतासाठी मोठी पार्टी ठेवली आहे, जय म्हणाला. काय? तू म्हणाला होतास की ही एक बिझनेस मीटिंग असेल, मग पार्टीचे काय मध्येच? वैभव एका हाताने गळ्यातली टाय सैल करत ईशाकडे पाहत म्हणाला. या पार्टीबद्दल मला काहीच माहीत नव्हते. त्यांनी अचानक हा पार्टी प्लॅन केला आहे. हे सर्व काजलचेच डोके असणार आहे, जय म्हणाला. तिच्या आहे की अजून कुणाचे? तो पुन्हा रागाने ईशाकडे पाहू लागला. म्हणजे तिथे बरीच गर्दी असणार, हो ना? हो, सगळा स्टॉप आहे. इतरही काही मोजकी लोक आहेत. भव्य पार्टी आहे. पूर्ण हॉटेल बुकिंग केले आहे, जय म्हणाला. मीडिया आहे का तिथे? नाही तर फोटोज काढले जातील आणि त्यामुळे मॅटर होऊ शकतो, वैभव म्हणाला. मीडियावाल्यांना गेट बाहेर ठेवले आहे. नो प्रॉब्लेम, जय म्हणाला. पण पार्टीचं काय? वैभव म्हणाला. सह्या होईपर्यंत पार्टीमध्ये थांबूयात. मग ते पेपर्स एकदा ताब्यात आले की तू ते घेऊन तिथून निघून जा, जय म्हणाला. असे म्हणत त्याने फोन ठेवला आणि संतापाने बाहेर पाहू लागला. तर मग कुठे होतो आपण मिस्टर वैभव? ती म्हणाली. तिच्या या वाक्यावर वैभव तिच्यावर भडकला. तुला काय वाटतं? मला कळत नाही का तू काय करत आहेस? वैभव म्हणाला. काय करत आहे मी?
ती मान तिरपी करत त्याला पाहून म्हणाली, मीटिंगऐवजी काजलने तिथे आपल्याला वेलकम करण्यासाठी पार्टी ठेवली आहे, हे तुला माहीत होतं ना? वैभव म्हणाला, इट्स अनबिलिव्हेबल. तू मला इतकं परफेक्ट कसे काय ओळखतोस? हो, मला माहीत होतं पार्टी आहे. इनफॅक्ट मीच ही पार्टी ठेवायला सांगितली. ईशा तिचे मोकळे केस पुढे घेत म्हणाली, तू? त्याच्या तोंडात इतक्या शिव्या आल्या होत्या की बस रे बस, पण त्याने स्वतःला कंट्रोल करत मागे टेकून बसला. सॉरी मिस्टर वैभव, तुम्हाला राग आला का? तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवत नाटकी चेहऱ्याने म्हटले, माझा राग लोभाने तुम्हाला काही फरक पडणार आहे का? तुम्ही दिसताय त्यापेक्षा जास्त स्मार्ट आहात मिस्टर वैभव. पण पार्टी ठेवण्यामागे माझा कुठलाच वाईट हेतू नाही आहे बरं का. मला फक्त तुमच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा हीच इच्छा आहे. ईशा म्हणाली, म्हणजे माझ्यासोबत वेळ घालवून काय मिळणार आहे तुम्हाला? वैभवला तिचं सोबत असणे आता नकोसे वाटत होते. त्यात तिचं ते खोड्यात बोलणे. ईशा काही बोलणार तोच ते गेटजवळ पोहोचले. त्यांच्या मागेपुढे कार्समध्ये त्यांचे गार्ड्स होते. त्यांनी पुढे जाऊन त्यांच्या गाडीचे दार उघडले. वैभव आणि ईशा कारमधून बाहेर निघाले तसे लगेच ईशाने त्याच्या हातात हात घातला व सर्वांना एक आकर्षक स्माईल देऊ लागली. त्याने गप्पच तिच्या त्या कृतीकडे पाहिले. मनात जरी तो तिला 1000 शिव्या देत असला तरी चेहऱ्यावर मंद हास्य होता. त्याच्या नवीन लूकमुळे महेश काजलने त्याला अजिबात ओळखले नाही. त्या लूकमुळे तो अजूनही स्मार्ट दिसत होता. डार्क हँडसम, मेन इन ब्लॅक, द परफेक्ट जेंटलमॅन, त्याचा नावाचा तिथे उदो सुरू होता. वेलकम मिस्टर मेकल, तुम्हाला भेटून आनंद झाला. काजल त्याच्या हातात बुके देत म्हणाली, थँक्स. वैभवने म्हणाला. त्याने ईशाच्या हातातून स्वतःचा हात काढून घेत बुके घेतला. जयही तिथेच होता. त्यानेही वैभवला वेलकम केलं. त्या दोघांचे स्वागत करून झाल्यावर ते दोघे आत गेले. तू माझा हात सारखा झटकत का आहेस वैभव? इट्स युअर प्रॉब्लेम. ईशा हसतच त्याच्या कानाशी जात हळूच म्हणाली, विनाकारण मला चिटकू नकोस. मी काही भिंत नाहीये, समजले ना? नाही तर पालीसारखी भिंतीवर चिटकवून ठेवीन. आधीच माझे डोके फिरले आहे. तो तिच्या कानाजवळ जात हसत म्हणाला, जणू काही त्यांचं काही रोमॅन्टिक चर्चा सुरू आहे असे ते एकमेकांच्या कानात कुजबुजताना दिसत होते. एवढी मोठी पार्टी ठेवायची काही आवश्यकता नव्हती. मनातच व्हेरी नाईस पार्टी. वैभव इकडे तिकडे पाहत म्हणाला, आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. तुम्ही इथे येणार मग आम्ही तुम्हाला असेच कसे जाऊ देणार? काजल त्याला खुश करण्यासाठी म्हणाली, मला वाटलं डील झाल्यावर पार्टी केली असती तर बेटर झाले असते. वैभव म्हणाला, नंतरही करू. आपल्या कंपनी एकत्र आल्यावर ती पार्टी यापेक्षाही जोरदार असेल, हो की नाही महेश? हो मिस्टर मेकल, आम्ही खूपच एक्सायटेड आहोत तुमच्या कंपनीशी डील करून पुढे तुमच्या सोबत काम करायला. महेश म्हणाला. एकीकडे ईशा आणि जय दोघेही बोलत होते. ते पाहून काजलने त्या दोघांना आवाज दिला, जय मॅडमांना घेऊन इकडे ये. काजल म्हणाली. ईशा आली आणि पुन्हा वैभवजवळ टेकून उभी राहिली. लेट्स हॅव अ ड्रिंक अँड एन्जॉय दी पार्टी. सर्वांना वाईनचे ग्लास सर्व्ह करत काजल आणि महेश त्यांना चीअर्स करायला सांगितले. पार्टी सुरू झाली होती. संगीत सुरू होते. एकीकडे ब्रेक डान्स, पोल डान्स, बेली डान्स, कपल डान्स सर्व काही सुरू होते. सर्व पार्टींचा आस्वाद घेत होते. वैभव वैतागला होता. काजल आणि महेशने त्याचं डोकं खायला घेतले होते. ईशा आली आणि तिने वैभवला डान्ससाठी बोलवले. डिअर प्लीज डान्स विथ मी, ती मादक आवाजात म्हणाली. आता नाही म्हणायचं म्हणजे महेश काजलला डाऊट येणार म्हणून तिच्यासोबत डान्स करायला जावे लागणार होते. शुअर डिअर, असे म्हणत त्याने तिचा हात हातात घेतला आणि ते गेले. तिचा हात त्याच्या खांद्यावर आणि त्याचा हात तिच्या कमरेवर होता. दोघं डान्स करत होते. रोमॅन्टिक संगीत सुरू होते.
पारवीने मला इथे असे ईशासोबत डान्स करताना पाहिले तर माझं डोकं आणि धड वेगळे होण्यासाठी अजिबात वेळ लागणार नाही. त्यात ईशाचा विनाकारण त्याच्याशी जवळी करणे त्याला खटकत होते. मॅडम, तुम्हाला नक्की काय होत आहे? म्हणजे मागच्या जन्माचा काही बदला वगैरे घ्यायचा आहे का माझ्याकडून, की अजून काही? तो इकडे तिकडे पाहत हसत म्हणाला, बदला मागच्या जन्माचा नाही, या जन्माचा आहे. फक्त तो कसा घ्यायचा ते मी ठरवेन. ती किंचित हसली आणि तिने ओठ त्याच्या गालावर टेकवले. व्हॉट नॉनसेन्स, काय आहे हे? तो राग कंट्रोल करत हळूच म्हणाला, कुठे काय? विसरू नको की मी तुझी प्रेमिका आहे. हे तर नॉर्मल आहे. ती असे म्हणत हसली. तो दीर्घ श्वास घेत राग शांत करत दूर पाहू लागला. जे कुठे दिसतो का ते पाहत होता. हा जे कुठे गेला? आज जर का हे सर्व लवकर आवरले नाही तर मला हिला बेशुद्ध करून कुठेतरी बांधून ठेवावे लागेल, तो मनाशीच म्हणत होता. पार्टी सुरू होती. वैभव डान्स करायचं सोडून जाऊ लागला तसे ईशाने त्याला जवळ ओढले. तिने दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले होते आणि ती त्याला खेटून नाचत होती. ईशा, प्लीज स्टॉप प्लीज, तो हळूच म्हणाला. माझ्यासारख्या सुंदर मुलीसोबत डान्स करायला नकार देणारे तुम्हीच असाल, ती म्हणाली. आपण इथे डान्स करण्यासाठी आलेलो नाहीत ईशा. का असा वेडेपणा करत आहे? तो म्हणाला. माझा वेडेपणा तुम्ही पाहिलाच कुठे आहे अजून मिस्टर वैभव, ती हसत म्हणाली. तुला नक्की काय म्हणायचं आहे? त्याने विचारले. कळेल बरोबर, ती त्याच्या अजून जवळ येत म्हणाली. ईशा, मला जावे लागेल आता. तो तिला दूर करत जाऊ लागला. तो दूर जाऊ लागला तसे ती मुद्दाम चक्कर येऊन त्याच्यावर कोसळली. त्याने लगेच तिला पकडले. ईशाला चक्कर आलेली पाहून काजल आणि महेश तिथे धावतच आले. ओ नो, मॅडमांना काय झाले? त्यांना पाणी आणा, काजल म्हणाली. ईशा, वैभव म्हणाला. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून होती. त्यांना चक्कर आले आहे का? महेश म्हणाला. आय थिंक सी इज टायर्ड, वैभव म्हणाला. नो प्रॉब्लेम, तुमच्यासाठी आम्ही एक रूम बुक केली आहे. तिथे मॅडमांना आराम करायला सांगू, काजल म्हणाली. त्या दोघांसाठी काजलने स्पेशल बेडरूम बुक केली होती. काजल त्या दोघांना तिकडेच घेऊन गेली. ईशाला बेडरूममध्ये झोपून वैभवने सर्वत्र नजर फिरवली. बेडरूम सजवलेली होती. तिला झोपवून तो बाहेर जाऊ लागला तसे पाठीमागून त्याच्या छातीवर तिचे हात रोवले गेले. त्याने तिच्याकडे वळून पाहिले. तू मला असा सोडून नाही जाऊ शकत, ती कामुक आवाजात म्हणाली. ईशा, ड्रिंक केली आहेस का तू? तो तिचा हात बाजूला करत म्हणाला. मी पूर्ण शुद्धीत आहे, ती म्हणाली. मग हे सर्व का करत आहेस? आपण फक्त कपल असल्याचं नाटक करत आहोत ईशा, लक्षात आहे ना, तो रागाने म्हणाला. पण मी नाटक करत नाहीये ना, मला तर खरंच तू हवा आहेस वैभव, ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. ईशा, स्टॉप दिस नॉनसेन्स. मला माहिती आहे तुझ्या डोक्यात दुसरंच काहीतरी आहे, तो चिडून म्हणाला. तुला अजूनही कळले नाही का वैभव? प्रेमात पडली आहे मी तुझ्या. मला फक्त तू हवा आहेस, ती त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली. वाटेल ते बडबडू नकोस ईशा, आपण इथे यासाठी नाही आलोत, वैभव म्हणाला. तू कशासाठी आला आहेस हे मला माहीत नाही, पण मी तर फक्त तुझ्यासाठी इथे आली आहे, फक्त तुझ्यासाठी, ती त्याच्या मानेवर ओठ टेकवत म्हणाली. हे कसं शक्य आहे? आपण एकमेकांना ओळखतोय किती? तुझा इरादा फक्त स्वतःचा फायदा करण्याचा आहे, वैभव म्हणाला. फायदा तर आहेच, पण तू मला मिळशील तेव्हाच. तुला माहिती आहे, तू जेव्हा आमच्या कंपनीत जॉब इंटरव्ह्यूसाठी आला होतास तेव्हा तुझ्या बोलण्यानेच मी इम्प्रेस झाली होती. तू कंपनी जॉईन करशील असे मला वाटले होते, पण ती लाखांची ऑफर तू धडकावली तुझ्या फॅमिलीसाठी, या गोष्टीचाही मला विशेष वाटले. मग मला जमिनीच्या प्रकरणात हरवलेस तेव्हाच मला तुझे कौतुक वाटले होते. तुझा प्रामाणिकपणाही आवडला. त्या जागेचा मालक तुझा कुणी नसून तू त्याची मदत केली. मी तुमच्याशी चुकीचं वागूनही जेव्हा तू माझी आबरू वाचवली तेव्हाच मी तुझी झाली होती वैभव. फक्त तुला ते प्रेम माझ्या डोळ्यात दिसले नाही. दुसऱ्या दिवशी मी तुला फुलांचे बुकेही
पाठवले होते, पण त्यात मला माझे प्रेम व्यक्त करता आले नाही. त्यानंतर मी तुला भेटायलाही आली होती, पण तू ऑफिसमध्ये नव्हता. तू काही दिवस रजेवर असल्याचं समजले. मी चौकशी केली तेव्हा मला माझ्या माणसाकडून समजले की तू लंडनला गेला आहेस. मग मीही तुझ्या मागे मागे लंडनला आली. सोबत बोलून त्याची मदत करायला तयार झाली, जेणेकरून मला तुझ्याजवळ येता येईल. ती त्याचा चेहरा तिच्या ओंजळीत घेत म्हणाली, मी विवाहित आहे हे तुला माहीत झालेलं असेलच. वैभव म्हणाला, हो, चांगलेच प्रकारे. आणि तेव्हाच माझ्या लक्षात आले की माझं प्रेमाला कधीच स्वीकारणार नाही, म्हणून त्यासाठी मी जेची मदत करण्याचे बहाणे तुला जवळ करण्याचा प्लॅन केला. मला हव्या असलेल्या गोष्टींसाठी मी काहीही करू शकते. यू डोंट नो, तुला माझे व्हावेच लागेल. ही माझी ऑर्डर आहे. तिने त्याच्या चेहऱ्यावरून तिचा हात फिरवला. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा. आणि पुढील व्हिडिओ असे पाहायचे असेल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे बेल आयकॉन करून ऑलवर सिलेक्ट करा. धन्यवाद मंडळी.